प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची ईडी चौकशी होणार आहे आणि त्यासाठी रॉबर्ट वाड्रा दिल्लीतल्या ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेत असं कळतंय। गुडगावमधील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये समन्स बजावलेलं आहे। ईडीचं हे दुसऱ्यांदा समन्स आलं आणि त्यामुळे रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी हजर झाले। याआधी 8 एप्रिलला ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला गेला होता। 8 एप्रिलला चौकशीला रॉबर्ट वाड्रा हजर राहिले नाहीत, त्यामुळे दुसरं समन्स बजावलं होतं आणि अखेर आज ते चौकशीसाठी हजर झालेत। ही दृश्य आपण बघतोय। जब भी लोगों के हित में मैं बोलूंगा, जब भी जनता की आवाज बुलंद करूंगा, ये लोग दबाएंगे और मीडिया और ये लोग एजेंसियों का दुरुपयोग करेंगे। और आप अपनी बात पर कायम है, अपने स्टैंड पर कायम है। बिल्कुल, मुझे किसी चीज के लिए छुपाने की जरूरत नहीं है और मैं हमेशा जितने भी सवाल पूछेंगे हमेशा जवाब देता हूँ और देता रहूंगा। ठीक है। दरम्यान रॉबर्ट वाड्रा यांना आलेल्या नोटीसवरून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। बघूयात ते काय म्हणाले। रॉबर्ट वाड्रा असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, तो आम्ही सगळे असू विरोधी पक्षातले लोक, आम्हालाच नोटीस आहेत। याचा अर्थ भाजपच्या पायाखालची वाळू पुन्हा सरकायला लागली। पुन्हा एकदा यांची हवा टाईट झाली, एवढंच मी सांगेन। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकं आजच्या या सगळ्या सुनावणी दरम्यान घडू शकतं? आता रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी हजर झालेले आहेत, काय नेमकी चौकशी याबाबत होऊ शकते? साधारणपणे 3 प्रकारचे प्रकरण आहेत। त्यामध्ये बिकानेर जमीन घोटाळा आहे, लंडन मधील मालमत्ता प्रकरण आहे आणि तिसरं म्हणजे सध्याच्या घडीला त्यांना जे बोलवण्यात आले ते हरियाणामधील गुडगाव आणि फरीदाबाद या ठिकाणच्या जमीन घोटाळ्याच्या संदर्भामधील कथितपणे हा घोटाळा असल्याचं सांगण्यात येत आहे। वाड्रा यांच्यावरती गुडगावमधील शिकाहपूर गावात साधारण 3.5 एकर जमीन डीएलएफ कंपनीला जास्त किमतीत विकल्याचा आरोप आहे। यामध्ये अनियमितता असल्याचं सांगितलं जातं। दुसरं प्रकरण आहे फरीदाबाद इथलं। 2005-06 मध्ये वाड्रा यांनी 40 एकर साधारण जमीन खरेदी केली होती आणि 2010 मध्ये विकली। त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। या प्रकरणात प्रियंका गांधी यांनी देखील याच परिसरात 5 एकर जमीन खरेदी केल्याचा उल्लेख ईडीच्या चार्जशीटमध्ये पाहायला मिळतो, मात्र त्या या प्रकरणामध्ये आरोपी नाही। आता या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये ईडीने या अगोदर रॉबर्ट वाड्रा यांना 8 एप्रिलला समन्स बजावलं होतं, मात्र तेव्हा ते हजर राहिले नव्हते। आज 14 एप्रिलला या सगळ्या प्रकरणामध्ये ते हजर राहतात। या सगळ्या प्रकरणामध्ये वाड्रा यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। राजकीय सूडबुद्धीने हे प्रकरण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि या अगोदर देखील या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची चर्चा जी आहे ती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली होती। मात्र या सगळ्यामध्ये आता पहिल्यांदाच अशा पद्धतीने त्यांची चौकशी जी आहे ती होताना पाहायला मिळते। जी